नमस्कार मित्रांनो, आज आपण सध्याच्या व्याजदर परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत। सध्या भारतात व्याजदर निच्चांकी पातळीवरती आहेत आणि भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता तशी कमी आहे। या उलट जागतिक युद्धजन्य परिस्थिती, नुकतीच झालेली डिझेल आणि पेट्रोल दरवाढ, घसरलेला रुपया इत्यादी कारणांमुळे व्याजदर वर जाण्याची शक्यता अधिक आहे। यावर्षी दीर्घकालीन सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे कृषी उत्पादन कमी होऊन त्याचा थेट परिणाम महागाई वाढण्यावरती होऊ शकते। ग्रामीण भागातील क्रयशक्तीसुद्धा घटू शकते आणि हे चित्र रोख्यांच्या परताव्याच्या दरात दिसत आहे। गेल्या वर्षी म्हणजे 29 एप्रिल 2025 रोजी 10 वर्षाच्या सरकारी रोख्यांचा परतावा 6.31% होता। तो मे 26 मध्ये वाढून 7.10% गेला होता आणि सध्या आज हा 6.93% आहे। म्हणजे वर्षभरात जवळजवळ 5% वाढ झाली आहे। गुंतवणूकदारांसाठी बँक FD पेक्षा जास्त परतावा आणि लिक्विडिटी हवी असेल तर बँकिंग PSU डेट फंड हा एक चांगला पर्याय असतो। विशेषतः फ्रँकलिन इंडिया बँकिंग PSU डेट फंड हा लक्षात घेण्यासारखा आहे। हा फंड सरकारी रोखे, केंद्र सरकारच्या कंपन्यांचे रोखे, बँकांचे उच्च दर्जाचे रोखे, AAA आणि A1+ पत असलेले रोखे यामध्ये हा फंड गुंतवणूक करत असल्याने क्रेडिट रिस्क कमी असते। या फंडाने 12 वर्षाचा प्रवास पूर्ण केला असून गेल्या काही वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेला हा बँकिंग PSU डेट फंड आहे। सरासरी परतावा 6.97% असून कमाल परतावा 12.5% तर किमान परतावा 2% आहे। रोलिंग रिटर्नच्या निकषावरती हा फंड उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड मानला जातो। डेट फंडामध्ये गुंतवणूक करताना 2 महत्त्वाच्या बाबी असतात। एक म्हणजे क्रेडिट रिस्क, म्हणजे वेळेवरती पैसे न मिळण्याचा धोका, आणि दुसरा व्याजदर वरती जाण्याचा धोका। आगामी काळात व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने जेव्हा जेव्हा व्याजदर वरती जातात तेव्हा डेट फंडाची NAV काही काळासाठी कमी होते। रोल डाऊन स्ट्रॅटेजी म्हणजे हा फंड रोखे त्यांच्या मुदतपूर्तीपर्यंत राखून ठेवले जातात, त्यामुळे कालांतराने व्याज दरवाढीचा धोका कमी होतो। रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 0.47% तर डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 0.19% आहे। एकूण AUM 480 कोटी आहे। फ्रँकलिन टेम्पल्टनच्या पूर्वीच्या काही घटकांमुळे गुंतवणूकदार अजूनही सावध आहेत। सध्याच्या परिस्थितीत हा फंड मध्यम परतावा आणि उच्च दर्जाचे रोखे आणि कमी खर्च यामुळे एक संतुलित पर्याय ठरतो। पुन्हा एकदा पाहू, FD पेक्षा तुम्ही जास्त परतावा शोधत असाल, कमी जोखीम असलेली तुम्हाला गुंतवणूक हवी असेल आणि तुमचा गुंतवणूक कालावधी 3 ते 5 वर्षासाठी असेल तर हा फंड तुमच्या पोर्टफोलिओसाठी विचार करा। गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या। आज इथे थांबतो, पुन्हा भेटू नवीन विषयासह। तोपर्यंत नमस्कार।